नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आणि आम्ही आता सर्व मिळून आलेलो प्राचीन गार्डनमध्ये, की गणपतीपुळ्यापासून एक 10 मिनटं अंतरावर आहे. आणि ती आतमध्ये कशी येतो तुम्हाला आता मी दाखवणार आहे. हा प्राचीन गार्डनचा गेट आहे आणि इकडं मोठा एक माणसाचा असा पुतळा बनवला आहे. इकडे एक रावणाचं चित्र आहे. अशी चित्र बनवले आहेत. ही सर्व झाडं बिडं आहेत. सर्व कॉलर घरं बिडे आहेत इकडे. एक कोकणी माणूस चिलीम पिताना दाखवलंय. हा इकडं कोळी माणूस दाखवलाय. ही आमची बाय आहे इकडे आणि इकडे एक गाय आहे. इकडे बाय आहे, इकडे गाय. इकडे सर्व मँगो सरबत वगैरे सर्व बाकी काय मिळतं. आणि इकडे बसासाठी स्पेशल केलेलं आहे. आणि इकडून प्रवेश इकडे महाराजांची मूर्ती पण ठेवली. मामा इकडे ते आता दुर्मिळ पक्षी झालेले आहेत. हे दिसत नाहीत कुठं. पहिले भरपूर असायचे. ही कशी झाडं एकदम जंगल बनवले. जास्वंद तिकीट काढलंय. मी माहिती देणार. मी तिकीट काढलं बोललो शूटिंगचं. ए या लवकर. ऐका काय सांगतो. मी खरोखर बाई प्राचीन कोकणमध्ये आपले स्वागत करते. कोकण टुरिझम डेव्हलपमेंट रिसर्च सेंटर ही आमची संस्था आहे. या ठिकाणी आम्ही पर्यटनातून रोजगार निर्मिती हा विषय घेऊन काम करत आहोत. आपली संस्कृती ही निसर्गातून फुललेली आहे. पूर्वजांनी विविध वनस्पतीय प्राणी यांना देवत्व बहाल करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली आहे. पूर्वी प्रत्येक गावात राखीव जंगल असे, त्यांना देवराई असे म्हणत. त्यातील वनस्पतीय प्राणी यांची हत्या केल्यास त्याला पाप समजले जाईल. विविध धार्मिक ग्रंथांचा अभ्यास करून आम्ही इथे नक्षत्र बाग तयार केली आहे. प्रत्येकाच्या जन्मनक्षत्रानुसार एक वृक्ष आराध्य वृक्ष म्हणून मानला जातो. त्याची पूजा अर्चा केल्यास त्या व्यक्तीला धन सौख्य आरोग्य प्राप्त होते. एक्झिट करताना बाहेर लावला बोर्ड तुम्ही वाचू शकता. भाषण संपलेलं आहे. ऐकायचं असेल तर चालवत नाही. काय काय ऐकायचं नसेल तर चालवत चला. म्हणजे सांगा. हा पिंपळ पार आहे. आपण कोकणी माणसे वड पिंपळ यांना पवित्र मानतो. तसेच त्यांना दीर्घ आयुष्याची प्रतीकही मानली आहेत. याला पिंपळ पार असे म्हणतात कारण हा जो दगडी कट्टा बांधला आहे याला कोकणी भाषेमध्ये पार असे म्हणतात. हा पार सुमारे 400 वर्षापूर्वी बांधण्यात आला. जेव्हा हा पार बांधण्यात आला एकाच मोबाईलचं परमिशन घेतलं. एकाच मोबाईलने फोटो काढू शकता. एकाच मोबाईलचं परमिशन घेतलं.
सुकलेलं आहे ना. अरे पिंपळा हा झाड आहे ते. शिलालेख आहे. या शिलालेखावरती लिहिली कविता कवी माधव यांनी 100 वर्षापूर्वी लिहिली. चिपळूण येथे झालेल्या पहिल्या कोकण मराठी साहित्य संमेलनामध्ये या कवितेला कोकणची प्राथमिक कविता म्हणून स्वीकारण्यात आली. या कवितेमध्ये कवींनी कोकणच्या निसर्गाचे सुंदर वर्णन केले आहे. या कवितेमध्ये नंदनवन हा शब्द आला आहे. नंदनवन या शब्दाचा अर्थ स्वर्गातील इंद्राची आणि गुहेच्या पलीकडे आहे 500 वर्षापूर्वीचा भूतकाळ. आपण इथून पाहणार आहोत 500 वर्षापूर्वीची कोकणी माणसे कशी राहत होती, त्यांची समाज रचना, ग्रामरचना, खाद्य संस्कृती, परंपरा कशा होत्या. एक भाजी वाकून या. बघा इकडे हे अजगर आहे, हे कोल्हे, हे बघा हे कोल्हे दोन आहेत. हा इकडे तरस आहे. खाली काय का चला माहिती सांगतात पुढे. हे लवकर या चला. परशुराम मामा फोटो घेऊ दे. हे फोटो पण मध्ये क्लिक करत ना आणि आपण पाठवतो ते. हे चला हे आजगरला एवढा लागतं काय माहिती. परशुराम बघू द्या असं तर थांबली जास्त तिथं. सुपारीची झाडे काय झाले काय म्हणे. हे आहेत भगवान परशुराम. पण काळाच्या ओघात ती नष्ट झाली. आज आपल्या ही फक्त प्राचीन कोकणमध्ये शिल्लक राहिली पाहायला मिळते. पूर्वी अशा सर्वसामान्य पाखाड्या ग्रामदेवतेच्या मंदिराकडे जाण्यासाठी बांधल्या जात असत. आपण सुद्धा या पाखाडीने प्राचीन कोकण मधील ग्रामदेवतेकडे जाणार आहोत. हा बघा वर बी रिअल पटकन. हा बघ गावा बघ रेडा. हे आम्हाला फोटो पाठव हा. हे बाबा हो हो फोटो एकटाच काढ ना आम्हाला. कसं राहणार आहे उभा. रेडा बघ केवढा आहे. जरा आलाय तो. बाई काय रे म्हटलं. अबे इथं वाघ आहे. हे बघ हे हरण बघा इकडे वर आहेत रानात. हरण आहेत आणि हे काय माणसं आहेत. इथं वरती डुक्कर एक आहे. इथं वाघ आहे. हा इथं वाघ आहे. वनवासी बघा इथं उभा आहे. हो वनवासी उभा आहे इथे. गुहेत वाघ आहे. गुहा आहे. बटा बदाम. गुहा किती मस्त आहे. हे डुक्कर मारलाय, चला या लवकर. मेजवानी आहे. तो मोर कुठं मोर दिसतो. हो मोर आहे. पहिल्या काळात ही अशी डुक्कर मारून वगैरे पारत करून न्यायची. तो ते दाखवलं इकडं. गाव शिकारी. काय करतीस. कोकम पकडली ती खराब आहे ती काय घेते. वाढले गाव खराब नाही. हे गावदेवीचं मंदिर दाखवलं का. बघा ही ताडीमाडी आपली ही माडाच्या झाडावर ना जे हे वरचं उंच झाड आहे माडाचं, तेव्हा माडी कशी काढतात तो माडी काढताना दाखवलंय. चला चला. माडीवाला ती पहिल्या काळात अशी मंदिर असायची जुनी. आणि हे मामा नारळ फोडतायत. मंदिर आहे. पूर्वी धार्मिक
धार्मिक संस्था गाव नियंत्रण करत असत. गावातील गावकरी येथे एकत्र येत असत. गावातील 2 व्यक्तीमध्ये भांडणं झाल्यास सगळा गाव येथे एकत्र येऊन गावप्रमुख त्यांच्यासमोर न्यायदान करत असते. तसेच गावातील सार्वजनिक कामे, पाखाड्या बांधणे, लाकडी साखळ बांधणे इत्यादी कामे कुणी कुठे व कधी करायची याचा निर्णय गावकरी येथे बसून घेत असत. याचं वैशिष्ट्य म्हणजे जगभर अशी प्रथा आहे की प्रत्येक जाती धर्माचे लोक आपापल्या देवाकडे जातात व देवाचे दर्शन घेतात. आम्ही कोकणी माणसं सुद्धा वर्षभर देवळात जाऊन देवाचे दर्शन घेतो. पण जेव्हा आमच्याकडे शिमगा सण असतो तेव्हा हा देव या पालखीमध्ये बसून प्रत्येकाच्या घरोघरी नेला जातो. या देवीचे नाव आहे वाघजाई. हे नाव आम्ही जाणीवपूर्वक ठेवले असं म्हणतात की ज्या निसर्गामध्ये वाघ असतो तो निसर्ग समृद्ध असतो. 500 वर्षापूर्वीचा निसर्ग असा समृद्ध होता. त्याला आमच्या भाविकांमध्ये देवत्वाचं स्थान होतं. आम्ही कोकणी माणसे वड पिंपळ झाडाभोवती दाट पद्धत अस्तित्वात होती. म्हणजेच नाभिक सुतार, चर्मकार, कासार हे प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन त्यांची सेवा करत. त्याबद्दल त्यांच्या ओटीवर ही पहिल्या काळात सारेपाट खेळायची तशी. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे कोण? इकडं खोताचं घर दाखवलं इकडं. हे खोतांचे घर आहे. राजाच्या गावातील थेट प्रतिनिधी म्हणजे खोत. धार्मिक व राजकीय पहिला सन्मान खोतांचा असे. खोत हे गावचे प्रमुख असत. गावात न्यायदान करणे, अडीकतेचे गोळा प्रकार करणे दाखवले सर. इत्यादी कामे खोतांची असत. खोत लोक जमीनदार असत. ती खोतांची बायको आहे. कोकणी स्त्रिया सुंदरही होत्या आणि शूरही होत्या, परंतु त्यांना स्वतंत्र नव्हते. माझघराचा उंबरठाहीच त्यांच्यासाठी मर्यादा होती. तिथे 2 खोतांची मुले दाखवली आहेत. ते आपले पारंपरिक खेळ सोंगट्या खेळत आहे. हाच खेळ महाभारतामध्ये धर्मराज आणि दुर्योधन यांच्यामध्ये जो त्यावर बसले आहेत त्याला ओठी असे म्हणत. पूर्वी त्याचं घर जसं असायचं तसं इथं आम्ही उभारलं आहे. ही जी चूल आहे हिला कोकणी भाषेमध्ये पिरसा असे म्हणतात. ती सतत पेटती ठेवली जात असे, कारण पूर्वीच्या काही लायटर किंवा माचीस नव्हती. जर हा विजला तर घरामध्ये 2 गारगोट्या ठेवल्या जात असत. ते एकमेकांवर घासून विस्तव केला जात असे. तिची शेणाने सारी टोपली आहे, तिला कणगी असे म्हणतात. यामध्ये धान्य साचवले जाते. यामध्ये ठेवले धान्य 3 ते 4 वर्ष सहज टिकते. ही शेतकऱ्याची बायको आहे. ती शेतकऱ्याची मुलगी आहे. ही उचल आहे. पूर्वीचा वापर कपडे सुकवण्यासाठी केला जात असे. घरामध्ये गौरी गणपतीचा सण दाखवला आहे. सर्व कामे कुंभार करीत असे. गणपतीचे दिवस झाले की लाल मातीचा गणपती तयार करणे, उन्हाळा की मातीची मडकी तयार करणे. ह्याच्या सफेद रंगाचे मणी व्यवस्थित चालू आहे. ही कौलाची पहिल्या काळात होती. सफेद मडकं आहे मातीचं. हा इकडे बैल आहे आणि मुलाला घेऊन एक माणूस चाललाय असं दाखवलंय. सोनं दाखवलं इकडे. हा दुकानदार दाखवले. यामधून निर्यात होणाऱ्या वस्तूंमध्ये हस्तकौशल्याच्या वस्तू, कलम, कापड, हस्तिदंती वस्तू, हिरे, माणिक, दागिने, शंख, शिंपले इत्यादींची निर्यात
लाख वाणी करत असे. याबद्दल संपूर्ण जगभरातून भारतात सोने येत असे. म्हणजे आज जे भारताने सुवर्ण बनवले आहे त्याची प्रवेशद्वारे कोकणची बंदरे होती. हे बघा, हा आपला सुतार, आपला खानदानी. हा सुतार आहे. कोकणातील 12 भूतार दाखवताना जदी कौशल्य नाही तिथे दाखवले आहे. त्यापैकी सुतार आहे. सुताराचे खरे काम शेतकऱ्याला लागणारी लाकडी अवजारे बनवून देणे. त्यापैकी हा सावंतवाडीचा सुतार आहे. सावंतवाडीचे लाकडावरील कोरीव काम जगप्रसिद्ध आहे. त्याच्या काही हस्तकौशल्याच्या वस्तू तुम्हाला आमच्या हस्तकला विक्री केंद्रामध्ये पाहायला मिळतील. इथे दरवर्षी दाखवला आहे अस्वलाचा खेळ करताना, इथे गावडी दाखवला आहे सापाचा खेळ करताना. दरवेशी अस्वलाचा खेळ करणारा दरवेशी. ये लवकर दुनियाच्या मागे राहते. चल मम्मी तू पुढे चल ना. पण शेतकऱ्याला लागणारी लोखंडी अवजारे बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. 500 वर्षापूर्वी कोकणची राजकीय परिस्थिती अस्थिर होती. बरेच लोक हे सैन्यामध्ये होते. त्यांना लागणाऱ्या लोखंडी ढाली व तलवारी बनवून देण्याचे काम हा लोहार करीत असे. ते प्रतापगडला आपल्याकडे आहे ते तसंच आहे. प्रतापगडला गेली की नाही ना? हा तेली आहे. आम्ही कोकणी माणसं आमच्या जेवणामध्ये खोबरेल तेलाचा वापर जास्त प्रमाणात करत असतो. हा तेलाचा घाणा आहे. याला खुर्च असे म्हणतात. यामध्ये सुके खोबरे घातले जाते. हे जे उभे लाकूड आहे तिला लाट अशी म्हणतात. ही लाट ही आडव्या लाकडाला अशा तऱ्हेने बांधली जाते की ही लाट उभी राहते. या आडव्या लाकडावर दगड ठेवून स्वतः तेलियावर बसतो आणि सरळ वजन घेऊन बैल गोल फिरवला जातो. जेणेकरून आतील खोबरे रगडून त्याचे तेल निघते. म्हणजे पूर्वी तेलाला पसा ते 1.5 पसा तेल काढण्यासाठी 1 ते 1.5 तास मेहनत घ्यावी लागत असे. हा बुरुड आहे. पूर्वी प्रत्येक व्यवसाय हा जातीन्याय होता. व्यवसाय निवडीचे स्वातंत्र्य नव्हते. प्रत्येकाला आपापल्या जातीचाच व्यवसाय करावा लागत असे. बांबूच्या वस्तुबांचे काम हा पुरुड करत असे. हे सूप आहे, ती फुलाची परडी आहे, ही रवळी आहे. हिचा वापर धान्य धुण्यासाठी किंवा धार्मिक कार्यक्रमामध्ये केला जातो. जेव्हा आमची दगड मातीच्या वस्तू असत. हे जे जातुनीसारखे दिसतं त्याला घिरड असे म्हणतात. जातीमध्ये धान्य दळून निघते ते घिरडामध्ये अक्का भात घातला जातो. जेव्हा अक्का तांदूळ बाहेर निघतो कोंडा बाजूला केला जातो. हे मोदक पात्र आहे म्हणजेच कोकणी कुकर. हे पुरण यंत्र आहे. यामध्ये डाळ घातली जाते व दोन्ही रॉड उलट सुलट फिरवले जातात. जेणेकरून आतील डाळ दळून त्याच्या गोड पुरणपोळ्या केल्या जातात. तो टिफिन बॉक्स आहे. वरती पाण्याचा तांबे आहे. ही मोगलाची कौलं आणि मच्छीवाली दाखवली. म्हणजे पूर्वीच्या काही 12 बहुतेदार कोणतेही काम करताना नफ्या तोड्याचा विचार न करता आपले कर्तव्य लय कासार. गरुडाची साप दाखवलंय. इकडे वर खवले मांजर आहे. इथं पाणी पडतंय. मुलगा बासरी वाजवताना दाखवला. एक कासव आहे आतमध्ये पाण्यात. आणि ही बाई पाणी नेताना दाखवले. चांभार दाखवले. मार्लेश्वर नावाचे देवस्थान आहे. एका पर्वतामध्ये एक मोठी गुहा आहे. त्या गुहेमध्ये शंकराची पिंडी आहे. याचे वैशिष्ट्य
गावामध्ये आहेत. पूर्वी मार्लेश्वर देव एका गावामध्ये राहत होते. तेथील लोक हे वाईट मार्गाने वागू लागले. त्यामुळे शंकराची पावित्र्यताही कमी होऊ लागली. शंकराला ते मान्य होणे शक्य नव्हते, म्हणून त्याने तो गाव सोडून जाण्याचा निर्णय घेतला. मकर सणाच्या आदल्या रात्री ते गावाच्या बाहेर पडले. गावाच्या बाहेर या चर्मकाराचे घर होते. चर्मकार हा गरीब पण श्रद्धाळू व नीतिवान होता. शंकराने कुठल्याही प्रकारचा जातीभेद न करता या चर्मकाराला मशाल दाखवण्याची विनंती केली. चर्मकाराने सुद्धा अति देवभाव समजून मशाल दाखवण्यास सुरुवात केली. आज ज्या ठिकाणी मार्लेश्वर देवस्थान आहे, मार्लेश्वराचं दर्शन. वर जंबूक आहे, जंबूक अस्वल. एक शंकराची पिंड आहे इथं मार्लेश्वर म्हणून. मग इथं नाही ते नाही इथं करून घ्या. काय नाही, मूर्ती आहे फक्त. मूर्ती आहे मार्लेश्वराची. चल. हम्म. हा धनगर दाखवलं इकडे. इकडे बकरी आहे. हे इकडे गुहेतून खवले मांजर येते. खवले मांजर. आणि भला मोठा विंचू. हो का, केवढा आहे बघा. खवले मांजर. ही बकरीचा गोटा. हो का. एक खैराचे झाड आहे. याच्यातील लाल रंगाच्या खोडापासून कात तयार केला जातो. ती कात भट्टी आहे. हे खैराचं झाड तोडून याच्यातील भागांचे छोटे छोटे तुकडे केले जातात व पहिला या 4 मडक्यामध्ये पाण्यामध्ये उकळले जातात. तो लाल रंगाचा पाक तयार होतो. तर 5व्या मडक्यामध्ये विशिष्ट तापणात टाकून सावी सुकून त्याच्या वड्या पाडल्या जातात. म्हणजे कात होण्याच्या प्रक्रियेला 3 ते 4 महिने लागतात. मच्छान आहे. पूर्वीचा वापर शिकारीसाठी केला जात असे. मच्छानीवर जाणार असाल तर चप्पल काढून एकाच वेळी 3 जण जाऊ शकता. मग इथूनच पुढे ती काय बसले, ती काय तिकडे बसले, काच बसली बसले. ती कुठे आहे? कसं वाटतंय वर. हा बापरे, उंच खूप आहे. खाल्लं काय वाटत नाही. पण नटबोल्ट आहेत, त्याला घाबरू नको. ही पहिला माच्या बनवायची ती पारदीसाठी. त्याच्यावर असे बंदूकधारी उभे राहायचे आणि असं पूर्ण जंगल न्याहालायचे. आणि या जंगलात काय असेल तर आणि त्याला वरून बंदुकीन ठोकायचे सरते म्हणून. हे बघा किती खोल आहे. मामा कुठला मामा? मामा माग आहे. सरपटत जा, सरपटत जा. कुणाला जर काय रावण बनवायचं असेल, हनुमान बनायचं असेल, वानर बनायचं असेल
ते तोंडात तोंड घालायची आणि फोटो काढायचा चप्पल काढायची काय डोक्यात घालून. ते व्यक्ती चंदन बघ असेल चंदनाचं झाड हे तू बघितलं चंदनाचं झाड चला इकडे सर्व त्यांचं दुकान आहे गिफ्टचं. काय तुम्हाला जे काय घ्यायचं असेल ते घेऊ शकता. वेगळं पाण्यामध्ये नाही तो पाण्यातला असू दे ना कुठला असू दे. काय काय पकडायला इकडे बघ इकडे बघ कोणीदा पपडे इकडे चहा पाणी नाश्त्यासाठी गेलेले आहे. अरे कुठे गेली ती मुलगी. ही गावशी मग काय दाखवले.